आरी वर्क म्हणजे काय सांगू शकाल जरा थोडं? आरी वर्क हे जे आहे हे ॲक्च्युली आरी कॉट म्हणतात. जे पूर्वी आहे ना, स्वतः तिला माहिती आहे की त्यात मुलांचा काही दोष नाही आहे, पण माझ्यासाठी काय आहे. तुम्हाला काय वाटतं यातला कुठला फॅक्टर जास्त काम करतो महिलांना मागे खेचण्यामध्ये? पहिली गोष्ट तर मला वाटतं की तो कॉन्फिडन्सच आहे. त्या लेडीजने, पर्टिक्युलर लेडीजने ते काम करून जर काही अमुक एक 4 पैसे कमवले तर मात्र 100% सपोर्ट करतो. पण कमवतातच. याला स्कोप तेवढासा आहे. जर 300 वर्षापूर्वीचा जर हा जो डिझाईन करण्याचा आणि ती जी कला आहे ती जर येतीये आणि ती येताना अशी तुफान वाढतीये आणि परत 2-3 महिन्यानंतर पुन्हा आली की मॅडम मी असं केलंय, मला एवढी ऑर्डर आली, मी ह्या महिन्यात 25 ब्लाऊज केले. म्हटलं अरे वा, हां मग काही नसेल तरी मला 50-60 हजार रुपये तर मला हातात मिळतात, मी काही करू शकते. असं एखादं एक्झाम्पल आहे जे फार म्हणजे डिप्रेशन होती आणि हे सगळं काम केल्याच्या नंतर भरपूर आहेत. आरी वर्क फार महाग असतं असं सांगितलं? आरी वर्क फार महाग असतं असं नाही आहे की तिचे मिस्टर बोलले की नाही काही गरजच नाही आहे आपल्याला. मग ती खूपच मागे लागली. मला फक्त तुम्ही 2 महिने नाही देऊ शकत का? म्हणजे मी माझ्या ह्याच्यासाठी मला 2 महिने, मी पुढे काही करणार नाही, मी काम पण नाही करणार. बरोबर. तिने आधीच सांगितलं मी हे फक्त माझ्यासाठी शिकते की मी कामच नाही करणार. ऑर्डर कशी मिळवायची याच्यासाठी तुम्ही काय शिकवता स्टुडंट? सगळ्यात पहिली महत्त्वाची ऑर्डर मिळवण्यासाठी हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्रातल्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. आजचा आपला जो पॉडकास्ट आहे तो आहे बिझनेस स्पेशल. बिझनेस स्पेशल म्हटल्याच्या नंतर मागे आपले 1-2 जे पॉडकास्ट झाले तेव्हा त्यांना तुफान प्रतिसाद मिळाला आणि लोकांना नवनवीन बिझनेस आयडिया आणि ती बिझनेस आयडिया सांगण्यासाठी तेवढा लायक व्यक्ती आपल्या मंचासाठी पाहिजे असतो. आणि त्यामुळेच मी ही जी बिझनेसची सिरीज एक वेगळ्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यात जो राजमंचचा मोटो आहे तो हाच आहे की जे बेरोजगार असतील किंवा ज्यांना एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा ज्यांना एखादा साईड बिझनेस सुरू करायचा असेल अशा लोकांना एकतर नवीन बिझनेस आयडिया मिळावी, सोबत त्या बिझनेसचं सगळं नॉलेज मिळावं, त्यासोबतच तो कसा रन होतो आणि कसा सस्टेन होतो या सगळ्या गोष्टीचं नॉलेज ज्याने हे ऑलरेडी करून दाखवलं आहे अशा व्यक्तीकडूनच मिळावं हा माझा आग्रह असतो. म्हणूनच मी थोडे दिवस वाट पाहिली आणि माझी भेट, माझं कॉन्टॅक्ट आपल्या आजच्या ज्या गेस्ट आहेत त्या आहेत सेजल सवाईराम, ज्या ॲप्रिकच्या फाउंडर आणि सर्वेसर्वा आहेत. त्यांनी जवळपास मागच्या 7-8 वर्षापासून फॅशन इंडस्ट्रीमध्ये आहेत, फॅशन डिझायनर आहेत आणि त्यातूनच त्यांनी आरी वर्क शिकवण्याचं काम करून जवळपास हजारो महिलांना उद्योग निर्माण तर करून दिलेलाच आहे, परंतु त्यांना सक्षम बनवलं आहे. सक्षम कसं? फिजिकली, मेंटली आणि स्पिरिच्युअली, इकॉनॉमिकली. हे फार महत्त्वाचं असतं आणि हे काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. मी फार तुमचा वेळ घेत नाही, त्यांच्याकडे आपण वळूयात आणि आजच्या पॉडकास्टमधून आपल्याला काय नवीन बिझनेस आयडिया मिळतात आणि नवीन शिकायला मिळतं हे बघूयात. नमस्कार. नमस्कार. खूप खूप स्वागत आहे राजमंचावरती थँक्यू सो मच. कशा आहात मॅम? मस्त. आणि तुम्ही इन्व्हाइट केलं त्याच्याबद्दल थँक्यू तुम्हाला. ओके, बरं. आता आपण सुरुवात करूयात. मला असं वाटतं की मी थोडं इंट्रोडक्शन तर तुमचं दिलेलंच आहे, परंतु अगदी थोडक्यात मी जर कुठे राहिलो असेल किंवा एक तुमची छान पद्धतीची ओळख आपल्या प्रेक्षकांसोबत व्हावी याच्यासाठी जर थोडं छान इंट्रोडक्शन अजून दिलं तुम्ही थोडक्यात तर आपण पुढे प्रवास सुरू करू. नक्कीच. ॲक्च्युली मी सेजल सवाईराम. 8 वर्षापूर्वी हा प्रवास चालू झाला. मी ॲक्च्युली फॅशन डिझायनर आहे, म्हणजे प्रॉपर मी त्यात ग्रॅज्युएट झालेली आहे, शिकलेली. पण काही काळानंतर मी तो बिझनेस चालू केला. गेले 8 वर्ष झालं मी हे चालू केलं. पण तेव्हा आरी वर्क असं काही डोक्यात नव्हतं. फक्त आहे की मला माझ्या फील्डमध्ये उतरायचं, मी जे शिकले त्या फील्डमध्ये उतरायचं. तर ते उतरतानाच पहिल्यांदा मी बुटीक चालू केलं. बुटीकमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला पहिल्यापासून हे होतं की कुठलंही काम केलं तर ते फिनिशिंगमध्ये झालंच पाहिजे, हे पहिल्यापासून हे होतं. तर ते काम करतानाच बुटीकचं काम चालू केलं. त्याच्यानंतर लोकांचा प्रतिसाद खूप छान मिळाला, बुटीकला काम आवडायला लागलं. मग नंतर 1-2 मला असे एन्क्वायरी आले की ज्याच्यामध्ये वर्कचं काम होतं. मग मी थोडंसं वर्कचा त्याचा अभ्यास केला की हे कसं काम करता येईल आणि मग त्याच्यामध्ये मी तर ते काम अत्यंत चालू केलं आणि लोकांना आवडलं. नंतर वर्कच्या कामामध्येच आरी वर्कच्या कामामध्ये जास्त माझी खासियत झाली आणि तेच काम जास्त आवडायला लागलं लोकांनाही आणि मलाही त्याच्यामध्ये रोज नवीन नवीन करायला. आणि नंतर 1-2 वर्षानंतर असं झालं की लोकांचे मेसेज यायला लागले, महिलांचे मेसेज यायला लागले की हे आम्ही शिकू शकतो का.
ॲक्च्युली हा प्रश्नच होता आणि आम्ही शिकू शकतो कारण पूर्वी जे आहेत ते कारागीर लोक हे काम करायचे. तर आम्ही शिकू शकतो का असं म्हटलं की आणि हे तुम्ही शिकवा आणि हे तुम्ही जसं बनवतात तसं फिनिशिंग आलं पाहिजे. शिकू शकतो का आणि जसं तुम्ही करताय तसं येस, शिकू तुम्ही शकतो का? तुम्ही ओके. जसं काम करता महत्त्वाचा तसं प्रश्न आलं. आहे. महत्वाचं आहे. हां. तर मी थोडं म्हणजे ॲक्च्युली 6 महिने मी चालढकल केली आणि त्याच्यावरती विचार केला की खरंच हे काम करू शकतात का आणि शिकू शकतात का आणि महिला हे घरातून करू शकतात का. मला थोडं हे चॅलेंजिंग वाटलं. सुरू करताना मला पहिले स्टुडंट मिळायला थोडंसं त्रास झाला. 1-2 महिने मी त्याच्यावरती हे केलं की पटवून देणं. तुमचेच प्रश्न आहेत की शिकू शकतो का, पण त्यांना तो कॉन्फिडन्स आहे ना की हो तुम्ही शिकू शकता. पण आधी किती शिकलेले आहेत तर त्याचं माझ्याकडे काहीच उत्तर नव्हतं. पण तरी माझी पहिली बॅच अत्यंत उत्तम झाली. त्याच्यानंतर दुसरी झाली, तिसरी झाली, 3 बॅच नंतर आम्ही एक शोही केला. छोटासा शो केला ज्याच्यामध्ये स्टुडंटना खूप कॉन्फिडन्स आला आणि त्याच्यानंतर हा आरीवर्कचा इन्स्टिट्यूटचा प्रवास एकदम उत्तमरित्या चालू झाला. मग ऑनलाईनही चालू केला. ऑनलाईनमध्ये सेम असंच होतं. अरे आता हे काम ऑनलाईन शिकू शकतील का, पण तोही आम्ही खूप घेताना लिमिटेड स्टुडंट घ्यायचे. सगळ्यात महत्त्वाचं मोठं असं होतं की प्रत्येक स्टुडंटला इथून बाहेर पडलं की काम चालू झालं पाहिजे आणि बाहेर पडलं की त्यांचा इन्कम चालू झाला पाहिजे. त्यांना दुसरीकडे जाण्याची गरज नाही पडली पाहिजे. हा खूप क्लिअर हे होतं माझ्या डोक्यामध्ये. त्याच्यामुळे मी स्टुडंटच्या खूप संपर्कात आले आणि मग हे काम खूप उत्तम चालू झालं. आरीवर्क म्हणजे काय सांगू शकाल जरा थोडं? आरीवर्क हे जे आहे हे ॲक्च्युली आरीकॉट म्हणतात. जे पूर्वी आहे ना खूप वर्षापासून म्हणजे हे काम स्टुडंटही विचारतात की हे कधीपासून आहे. सगळ्यांना असं वाटतं की आता आलं. ॲक्च्युली असं नाही आहे. 300 वर्षापूर्वीचं काम आहे हे ॲक्च्युली. जे मुघल दरबारात चालायचं इंडियामध्ये तर ते खूप फेमस झालं. पण त्या काळात जे होतं राजे रजवाड्यांच्या तुम्ही जर बघितलं ते फ्रेम्स असायच्या, ते डिझाईन्स म्हणून बनवायचे. नंतर हळूहळू त्यांच्या कपड्यांवरती ते यायला लागलं. जे खूप भरजरी कपडे आपल्याला दिसायचे त्याच्यावरती ते यायला लागलं. पण तेव्हा जे काम बनायचं ते सोन्या चांदीमध्ये बनायचं आणि तेव्हाचं जे मटेरियल होतं ते फक्त जरी आणि जरदोजी एवढ्या 2 ह्याच्यामध्येच ते काम बनायचं, जास्त जरीमध्येच. तर ते तेवढ्या लिमिटेड मटेरियलमध्ये पण खूप सुंदर काम करायचे आणि ते आपलं सोन्या चांदीमध्येच व्हायचं सगळं काम. पण नंतर याच्यानंतर जे आहे 18व्या शतकात सोनं आता इतकं महाग झालं त्याच्यानंतर ऑलमोस्ट थोडं काम बंद पडल्यासारखं झालं होतं. मग पुन्हा पुन्हा नवीन ॲक्च्युली आरीवर्कची कमबॅकच झाली असं मी म्हणेन. कमबॅक झाली, पुन्हा ते काम नव्याने आलं. मटेरियल सोन्या चांदीच्या ऐवजी मेटल्सच्या आपल्या वायर्स आहेत, आणखीन बीड्स आहेत, असे नवीन नवीन खूप मटेरियल आले आणि नंतर हे काम खूप तुफान चालायला लागलं. म्हणजे ट्रॅडिशनलमध्ये नाही, मी तर म्हणेन वेस्टर्न इंडस्ट्रीमध्ये पण हे काम आता सध्या खूप छान चाललेलं आहे. बरं. हा माझा जो स्वतःचाच गैरसमज म्हणा किंवा प्रश्न म्हणा तो मला पहिल्यांदाच विचारायला आवडेल की माझ्या लग्नात म्हणजे पर्सनली तेव्हा वाईफचं जे हे होतं त्याच्यावरती आरीवर्क करायचे हा पहिल्यांदा शब्द ऐकलेला होता तेव्हा मी. नंतर तिथं म्हणजे माझ्याच रिलेटिव्हजमध्ये एक मुलगी होती. तिने आमच्या मॅमला फोन केला होता की तू कुठून केलंस ते मला करायचं. तेव्हा एक ऐकलं होतं आणि त्या रेट्स काढत होत्या. ओके. एक तर ते फार महाग होतं पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ते सोडून मी कुठे हे नाव सुद्धा ऐकलं नव्हतं. म्हणजे पर्सनल मी ऐकण्याचा खरं संबंधही नाही काय. मग मला असं वाटतं की हे फार लिमिटेड आहे का, याला स्कोप तेवढासा आहे? ॲक्च्युली लिमिटेड राहिलेलं नाही आहे. मी जसं तुम्हाला म्हटलं, जर 300 वर्षापूर्वीचा जर हा जो डिझाईन करण्याचा आणि ती जी कला आहे ती जर येतीये आणि ती येताना अशी तुफान वाढतीये म्हणजे काय, आता आजकाल शूजवरती तुम्हाला पाहिजेल आहे, बॅग्स बनवतात आणि तुम्हाला त्याची ज्वेलरी बनतीये आणि लिमिटेड याच्यासाठी राहिलेलं नाही. कारण म्हणजे हे आता फक्त कपड्यावर नाहीये. फक्त कपड्यावरती नाहीये. ओके. फक्त कसं आहे, कापडाचा जिथे संबंध येतो ते तर तुम्ही कुठल्याही याच्यावरती ते करू शकता. टू बी प्रिसाईज होऊन हा प्रश्न मला तुम्हाला विचारावंसं वाटतं. आतापर्यंत हजारो लेडीज तुमच्या हाताखालून गेले असतील समजा हे शिकून वगैरे. त्यात तुम्हाला असं आता मी एखादं काम करत असताना मला बाउंड्रीज असतात. एक तर माझी स्वतःची मानसिकता, दुसरी असते कुटुंब, तिसरी असते सामाजिक. तुम्हाला काय वाटतं यातला कुठला फॅक्टर जास्त काम करतो महिलांना मागे खेचण्यामध्ये किंवा महिलांना ते जे एक्सपेक्टेड आहे ते करू न देण्यामध्ये? पहिली गोष्ट तर मला वाटतं की तो कॉन्फिडन्सच आहे आणि जो की तुम्ही एक निर्णय घ्यायचा, पाऊल उचलायचं आणि करायचं. तो कॉन्फिडन्स आहे, तो त्यांना मिळाला, तू करू शकते. असे काही माझ्याकडे एन्क्वायरीसाठी एक आले होते स्टुडंट, मी सांगते. तर आले आणि तिचा नवरा तिचं खूप बोलायचं, म्हणजे बोलत होता, हे असं आहे, ती करेल.
ती खूप उत्साही आहे आणि तिला खूप हे करायला आवडेल, तिने आधीपासून हे केलेलं आहे तर ती करेल. तुम्ही काही नाही तिचं हे करून टाका. मग नंतर म्हणजे मी जे बोलते तेही त्यांना ऐकण्याची हे नव्हती. अहो नाही ती करेल ती म्हणजे असं प्रत्येकाला नाही मिळेलच असं हे नाहीये ना. नक्की. तर हे ऍक्च्युली पाहिजे. म्हणजे नवरा जास्त कॉन्फिडंट होता. नवरा जास्त कॉन्फिडंट होता. ओके. आणि खरंच म्हणजे तिने केलं भरपूर, तिने नाव पण कमवलं, काम पण खूप केलं. म्हणजे आता तिचं स्वतःचं बुटीक आहे, ती स्वतः चालवते आणि नंतर भेटायला येतात. तिचे मिस्टरही आले, मॅडम असं असं झालं, हे झालं, तुमच्यामुळे झालं. तर हे असे भरपूर आहेत की जे करतात. पण थोडा सुरुवातीचा जो आहे ना तो त्यांना मिळायला पाहिजे असं वाटतं. सपोर्ट मिळायला पाहिजे. आणि तुम्ही मला सांगा ना, काय हरकत आहे? आता आजकाल एखाद्या पुरुषाने जर कुठे इन्व्हेस्ट करायची म्हणली आणि किंवा बोलून दाखवलं तर किती सपोर्ट असतो. बरोबर. कारण त्यांनी कंपल्सरी काहीतरी केलं पाहिजे म्हणून हा सपोर्ट असतो. मग तोच विश्वास एखाद्या बाईवर दाखवला पाहिजे. आणि बाई जेव्हा मुलगी असते लग्नाच्या आधी, तुम्ही आता म्हणाला तुमच्या लग्नाच्या वेळेस झालं, आता तुमची मुलगी जर तुम्हाला बोलली की मला शिकायचंय, तर पालकांचं पहिलं असं तिला काय शिकायचं ते शिकू दे. आजकालच्या पॅरेंट्स जेवढं शिकवल तेवढं कमी असं म्हणतात ना. आणि मग तीच मुलगी लग्न झाल्यानंतर 2-3 वर्ष घरात बसल्यानंतर मग ते कुठं जातं. मग तसाच सपोर्ट बाकीच्यांनी दिला पाहिजे असं मला वाटतं ऍक्च्युली. बरोबर. आपण थोडंसं विषयाकडेच येऊयात. तुम्ही जे आरीवर्क म्हणालात हे शिकण्यासाठी आता काय होतं की आपण एक उदाहरण घेऊयात की माझ्या घरातली एक लेडीज आहे आणि माझ्या मनात जेवढे प्रश्न येतात त्या पद्धतीने मी जातो. पहिले तर आता हे एक बिझनेस होऊ शकतो, कशा पद्धतीने होऊ शकतो ते पुढे बघूयात. पहिली गोष्ट, याच्यासाठी कुठलाही व्यवसाय करण्यासाठी किंवा तो स्टार्ट करण्यासाठी काही एक इन्व्हेस्टमेंट लागते. याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट मी समजू शकतो क्लासेस, त्याच्यानंतर जे काही मटेरियल आहे आणि तो बिझनेस सस्टेन होण्यासाठी पुढचे काही काळ. तर ओव्हरऑल त्याचं काय एक इस्टिमेट असतं, एखाद्या आरीवर्क एखाद्याला शिकायचं आहे, काय काय स्टेप्स आहे त्याच्यामध्ये आणि त्याला लागणारं भांडवल काय आहे? पहिली गोष्ट तर तुम्ही तुमचा टाइम द्यायचा. मी सगळ्यात मग तुम्ही इन्व्हेस्टमेंटचं म्हणाला तर तो टाइमच आहे, तो इन्व्हेस्ट करायचा आहे. बरोबर. तुम्ही चांगल्या पद्धतीने, आणि तो टाइम मी जर म्हणेल एखाद्या कामासाठी, एखादं शिकण्यासाठी किती वेळ लागतो तुम्ही बघा. जर 3-4 महिन्यामध्ये जर एखादी महिला तयार होते तर ते नॉट बॅड आहे. म्हणजे आणि खरंच तयार होत आहेत. 3-4 पण मी जास्त सांगितले. तर आपल्याकडे 2 महिन्याचा कोर्स असतो. 2 महिन्याचा कोर्स केल्यानंतर इमिजिएट सुद्धा काम करू शकतात. काही काही महिला आहेत त्या क्लास चालू असताना त्यांना ऑर्डर यायला चालू होतात. कारण आम्ही असं हे करतो त्यांना की तुम्ही आता आपण ही डिझाईन बनवली आहे तर तुम्ही स्टेटसला ठेवून टाका, भलेही ऑर्डर येऊ दे नको दे. तुमचे जे बघणारे लोक आहेत त्यांना ऍटलिस्ट कळावं की तुम्ही काहीतरी चालू केलंय. तर त्यांच्या डोक्यात ते नंतर येईल की ह्यांना ऑर्डर द्यायची. तुम्ही जेव्हा रोज काहीतरी नवीन नवीन टाकता, स्टुडंटला शिकवण्याचं फक्त आरीवर्क शिकावं असं हे नाहीये. तिथूनच आम्ही चालू करतो की त्यांना बिझनेस कसं करायचंय क्लासमध्येच, की तुम्ही आतापासून तुम्ही जे बनवलेत ते स्टेटसला ठेवा. मग लगेच मॅडम मी स्टेटसला ठेवलं, मग आता मला विचारतात की तू ऑर्डर घेते का. म्हटलं नाही घ्यायची. कारण सुरुवातीला काय झालं, असंच झालं. मी स्टुडंटला सांगितलं घ्या, तुम्हाला येते तर घ्या ना, म्हणजे पैसे तुमचे हे होतील, हा माझा हेतू होता. पण क्लासकडे दुर्लक्ष होतं ना. मग ते एकदम असं पैसे क्लास व्यवस्थित पूर्ण करा. आता जेवढे विचारतायत तेवढे विचारू देत. मी तर त्यांना सांगते क्लास व्यवस्थित, कारण शिकणं महत्वाचं आहे. कारण हे कलेचं काम आहे. तुम्ही व्यवस्थित शिकणं महत्वाचं आहे, टाइम देणं महत्वाचं आहे. तर आम्ही त्याला पहिले हे करा आणि मग स्टुडंट त्याच्यातूनच त्यांना कॉन्फिडन्स मिळतो, पहिली गोष्ट. आणि इन्व्हेस्टमेंट तुम्ही जर म्हणालात तर क्लास सोडून, तुमचा टाइम सोडून नंतर जे आहे, क्लास झाल्यानंतर तुम्हाला अगदी 3-4 हजार रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे. एक ओव्हरऑल 50,000ची इन्व्हेस्टमेंट पकडू शकतो मी. खूप झाली, नाहीच गरज आहे. तेवढी पण नाही, नाहीच. कारण ही हाताची कला आहे ना. तुमचे हात म्हणजेच तुमच्यासाठी हे आहेत आणि तुमच्या हाताची कला कोणीच हिरावून नाही घेऊ शकत. आम्ही तुम्हाला उत्तम प्रकारे शिकवू शकतो, पण एकदा तुम्ही शिकल्यानंतर तुमच्याकडून कोणी काढून नाही घेणार आहे. मी याच्यात अजून थोडंसं ॲड करावं किंवा याच्यात थोडंसं डीप जाण्याचा प्रयत्न करतोय की घरचे तुम्हाला सपोर्ट करतील, परंतु सर्वात मोठा फॅक्टर कमर्शियल फॅक्टर आहे. मग मला असं वाटतं, कारण जर समजा त्या लेडीजने, पर्टिक्युलर लेडीजने ते काम करून जर काही अमुक एक 4 पैसे कमवले तर मात्र 100% सपोर्ट करतील. पण कमवतातच. आणि आपल्याकडे आहे ना ते एकदम चॅलेंजिंगच आहे सगळ्यांना. 90% आपल्याकडे स्टुडंट आहेत ना, बाहेर पडलं की काम चालू. आणि 90% स्टुडंट काम असं, म्हणजे दिवाळीत आमच्याकडेही काम जास्त होतं, कारण बुटीक पण मी चालवते. तर आम्ही स्टुडंटना फोन करतो की काम, मॅडम आम्हालाच काम एवढं आहे. नाहीच म्हणतात, कारण कामाचं लोड. आता मागणी तेवढी आहे ना, डिमांड तेवढी आहे, सप्लाय उलट कमी आहे.
की आता एखादा स्टुडंट तुमच्याकडून शिकून गेला, सगळ्यात मोठा टास्क तिथून आहे की ऑर्डर कशी मिळवायची. कारण जर काम आलं नाही तर ते जे शिकलेलं व्यर्थ आहे, प्रॅक्टिस होणार नाही, त्याच्यामध्ये मी नंतर निपुण होणार नाही. तर ऑर्डर मिळावी, ऑर्डर कशी मिळवायची याच्यासाठी तुम्ही काय शिकवता स्टुडंट? सगळ्यात पहिली महत्त्वाची ऑर्डर मिळवण्यासाठी, आता एखादा बघा मोबाईलवरती एखाद्याने पोस्ट टाकली किंवा स्टेटसला ठेवलं तर काय विचारतात, हा याचा रेट काय आहे, ठीक आहे, किंवा विचारतात की तुम्ही हे काम तुम्ही करता का, एवढंच प्रश्न विचारतात आणि सोडून पण देतात. किंवा एखादा छान आहे एवढा एक इमोजी टाकला की काम होतं, पण त्यातून काय ऑर्डर येते का, नाही येत. मग आम्ही स्टुडंटला सांगतो की पहिले तर तुम्ही त्यांना कॉल करा, त्यांना बोला त्यांच्याशी की तुमचं कुठलं ओकेजन आहे, तुम्हाला कधी करायचं आहे, तुमच्याविषयी त्यांना पण कॉन्फिडन्स वाटू द्या ना, की मी एका छान बाईशी बोलले, की तो कॉन्फिडन्स तुम्हाला आला पाहिजे. आणि मला हिला भेटायचं आहे, त्यांनाही उत्सुकता लागू दे की तुम्हाला भेटायचं आहे हिला. जेव्हा तुम्ही मग तुम्ही त्यांना कॉन्फिडन्स असा द्या की तुम्ही या इथे, आपण नवीन मी डिझाईन तुम्हाला दाखवते, तुम्ही तेच बघितलेले डिझाईन करण्यापेक्षा आपण एक नवीन छान डिझाईन तुमच्यासाठी मी बनवते, तुम्ही इथे साडी पण घेऊन या, मग त्याच्यावरती ब्लाऊज बनवायचं आहे तर आपण त्याचं कॉम्बिनेशन बघू, त्याच्यावरती मोटिव्स कुठले आहेत, तुमचं ज्ञान आहे हे कळलं पाहिजे ना समोरच्या क्लायंटला. कारण नुसतंच ह्यांनी हे केलं म्हणून चला ह्याचं रेट किती, त्याचा रेट विचारायला लाखो डिझाईन आहेत, पण तुम्ही तसं त्यांना हे नाही करू शकत ना. तर हे आम्ही स्टुडंटला पटवून देतो आणि ते वर्क होत आहे. स्टुडंट खूप छान काम करतायत, वर्क करतायत. महिलांविषयी जेव्हा आपण हा पॉडकास्ट करण्यापूर्वी मी थोडासा रिसर्च करत होतो की एकतर मगाशी आपण सांगितलं ते 20% सुद्धा कमी महिला बिझनेसमध्ये आहेत आजकाल. त्याचं कारण अर्थातच मगाशी आपण डिस्कस केलं, एक तर समाजाचं प्रेशर असतं, कुटुंबाचं प्रेशर, किंवा त्यांचीच मानसिकता तेवढी स्ट्रॉंग होत नाही. दुसरं मी पाहिलं ना की लग्नाच्या नंतर मला हे मी बरोबर आहे की नाही ते तुम्ही मला सांगा, की लग्न झालेल्या जास्त महिला याच्यात असतील की लग्नाच्या अगोदरच्या? बरोबर, दोन्ही आहेत. म्हणजे पण रेशो कुठला जास्त आहे? रेशो लग्न झाल्याच्या नंतरचा. त्याच्याशी रिलेटेड मी थोडं ChatGPT वगैरे करत होतो, तर लग्नाच्या नंतर 36% महिला डिप्रेशनमध्ये जात आहेत. म्हणजे काहीही कारण असेल, एक तर त्यांची अनहॅपी मॅरिड लाईफ असो. मी म्हटलं काही कारण नसतानाही जात आहेत. हो, काम नसल्यामुळे, एकट्या घरात राहण्यामुळे, नुसतं घर हे करून. आणि कसं आहे, आणि आजकाल युट्यूब दिसतं, आपलं सोशल मीडिया दिसतं, ते बघून असं वाटतं अरे इतके लोक काय करतात आणि मी का घरी आहे. हा प्रश्न खूप सगळं म्हणजे जास्तीत जास्त महिलांना रिलेट करणार आहे म्हणून विचारतोय. लग्न झालं, अर्थातच 1-2 वर्षामध्ये मुलं वगैरे होतात, पोस्टपार्टम डिप्रेशन असतं. मला किस्सा आठवला त्याच्यावरून, मी तुम्हाला मध्येच हे करते. एक मला कॉल आला होता, असंच एक महिलेचा कॉल होता. मी कॉल घेतला आणि मला समोरून म्हणले की तुम्ही सेजल मॅडम बोलता? म्हटलं हां बोला. तर त्या बोलल्या की माझा एक मुलगा आहे. म्हटलं हां ठीक आहे, इंजिनियर झालेला आहे. म्हटलं बरं मग काय, म्हणजे मी थोडंसं हे होते की त्या पटकन काही सांगेनत. बरं मग आता त्याचं लग्न करायचं आहे. म्हटलं ठीक आहे, तर मग काय. तर त्या बोलल्या की लग्न करायचं आहे, पण मी तुम्हाला कॉल याच्यासाठी केलं की आम्ही एक मुलगी बघितली आणि ती मुलगी काही इंजिनियर झालेली नाही आहे. तर त्या मुलीचं, म्हटलं ठीक आहे, मग म्हणजे मला का कॉल केलाय हा पहिले मला प्रश्न होता. तर ते बोलले की नाही, त्या मुलीचं इंजिनिअरिंग झालेलं नाही आहे, ती ग्रॅज्युएट झाली आहे. तर आणि मुलाला मुलगी आवडली आहे, पण मुलाला एकच प्रॉब्लेम वाटतो की ती काही इंजिनियर नाही आहे. तर मुलगा म्हणतो की मी तुला क्लास लावून देतो, काहीतरी तू कम्प्युटरचे 2 कोर्स कर आणि जॉब पण मी लावून देतो. पण ती मुलगी काय तयार नाही आहे. मग त्यांनी मला ह्याच्यासाठी फोन केला की ती मुलगी तयार नाही आहे. तिने स्पष्ट सांगितलेलं आहे, मला बिलकुल अशा फील्डमध्ये इंटरेस्ट नाही आहे, कम्प्युटरवरती काम करायचं आहे ते मला बिलकुल इंटरेस्ट नाही आहे. जर तुमची तयारी असेल तर मला हेच शिकायला आवडेल, मला फॅशनच्या लाईनमध्ये जायचं आहे आणि मला ह्या लाईनमध्ये काम करायला आवडेल, तर मी लग्नाला तयार आहे. आणि त्या बाईने मला त्याच्यासाठी कॉल केला होता. खरंच काम करेल का ती, हे होईल का? आता तुम्ही मला सांगा ही मेंटॅलिटी कशी आहे. म्हणजे मी त्यांना प्रश्न केला, मग तुम्हाला काय वाटतंय? नाही, आम्हाला सगळ्यांना मुलगी आवडली हो, पण आम्हाला एकच आहे की मुलगी हुशार पाहिजे. म्हटलं हुशारचा आणि इंजिनिअरिंगचा असा काही हे आहे का? संबंध नाही. हां, संबंध नाही. नाही, मुलगा म्हणतो की मी तिला जॉब लावून देतो. तर तो एकाच ह्याच्यावरती अडलाय आणि ती पण त्याच्यावरतीच अडली की मी हे काही शिकणार नाही, पण मला ह्याच लाईनमध्ये जायचंय. तुम्हाला काय वाटतं ती तेवढे पैसे कमवू शकेल? मी त्यांना बोलले, तिची खरंच जर इच्छा आहे तर ती तुमच्या मुलापेक्षाही जास्त कमवू शकेल. का नाही कमवू शकणार? असं कुठलंही ते कंपॅरिझन नाही आहे ना, की तुम्हाला इंजिनियरच मुलगी पाहिजे, मग तो
आणि आजकाल खूप ओपन झालेले आहेत, सगळ्या फील्ड ओपन झालेत, तर ते कुठल्याही फील्डमध्ये नाव होऊ शकतं. पण काही तुम्ही आता जसं बोललात की मी मुलीला जर शिकवायचं तर आपण विचार करतो हा तुला जे पाहिजे ते शिक. पण तेच जर आपण आता मुलगी करायची आहे, मग खरंच ह्याच्यामध्ये हे होईल का, मग खरंच नाव होईल का, करिअर म्हणून त्याच्यामध्ये चांगलं होईल का? तर नक्की होईल. तुम्ही कुठे इंजिनियर पण रिकामे आहेतच ना, असं नाही आहे की सगळेच काम करतात, इंजिनियर पण रिकामे आहेत. आमच्याकडे इंजिनियर मुली किती आल्या, सर्वात जास्त इंजिनियरच इंजिनियर रिकामे मुली आहेत. किती आल्या म्हणजे म्हणजे लिटरली तिचा परत फोन आला, हां. तिचं फक्त एकच हे होता, म्हणजे मी आता म्हटलं पटवून कसं द्यायचंय की यांना. पण म्हटलं कुठल्याही फील्डमध्ये हे असं आहे की आपण करल तेवढं कमी आहे, आणि ती जर खरंच तेवढी स्ट्रॉंग असेल ना तर ती नक्कीच ह्याचं म्हटलं सोनं करेल. असं फील्ड नाही, तुम्ही खरंच तिला हे करा. आणि तुम्ही जर दुसरा क्लास लावायला सपोर्ट करताय तर हा क्लास लावायला सपोर्ट करायला पाहिजे. या फील्डमध्ये जायला तिच्या आईवडिलांनी नाही केलंय, ती म्हटली माझ्या आईवडिलांनी नाही केलंय, तू बीकॉमच कर, BSc कर, म्हणून मला हे ग्रॅज्युएशन, लग्नासाठी मला ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायला लावलंय. मी आधीपासून मला फॅशन फील्डमध्ये जायचं होतं, तर मग आता मला असं वाटतं की मला नंतर लग्न झाल्यावर माझ्या नवऱ्याने तरी सपोर्ट करावं. म्हटलं तिची काहीच चूक नाहीये ह्याच्यामध्ये, तिचं काहीच पॉईंट नाहीये, आणि तुम्ही मला फोन केलाय तर मी तर ह्याच फील्डमधली आहे, मग तुम्ही मला बघताय की मी आज कुठं गेलेली आहे, तर मग ती मुलगी का नाही जाणार म्हणलं. आणि नंतर शेवटी लग्न जमल्यानंतर, त्याच मुलीशी जमल्यानंतर त्यांनी परत फोन केला की आम्ही आता हे केलेलं आहे, आता लग्नाचे 1-6 महिने झाले की आम्ही तिला शिकू आणि हे करू. महिलांचं तेच होतं ना, मी मगाशी तोच प्रश्न विचारत होतो की लग्न झाल्याच्या नंतर मुलं बाळ होतात, मग ते पोस्टपार्टम डिप्रेशन, आणि त्याच्यानंतर काय होतं की इतकं सगळं पाहिल्याच्या नंतर आणि मुलं झाल्याच्या नंतर बाईचा एक नवा जन्म असतो, आणि मी आता काही करू शकते का हा डाऊट फार मनामध्ये येतो तिच्या स्वतःच्या. फॅमिली तर नंतर आली, समाज तर नंतर आला, पण अशा वेळेस ना की बऱ्याचदा अशा काळामध्ये नोकरीही सुटते. जी नोकरी करत असतात ती नोकरी सुटलेली असते, तीच परत जॉब जॉईन करायचं त्याची इच्छा नसते. महिलांना काहीतरी करायचं असतं, अशा वेळेस काहीतरी करायचं असतं आणि प्रूव्ह करायचं असतं. आणि मग त्याच्यासाठी हे मला असं वाटलं की अशा टाईपचे बिझनेसेस किंवा अशा टाईपचे काय, कारण याच्यामध्ये आर्ट आहे. हो बरोबर. आणि आर्टनं तुमचं डिप्रेशन दूर करतं. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट काही क्रिएट करता ना, तर क्रिएशन ही फार मोठी, अगदी बरोबर आहे. तर ते मला वाटतं की अशा महिलांसाठी हा बिझनेस कितपत योग्य आहे, मला ते तुमच्याकडून पण ऐकायला आवडेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिलांच्याकडूनच हे आलेलं आहे, म्हणजे आमच्या स्टुडंटकडूनच आले. काम आम्ही जर करायला लागलो ना तर डोक्यात हे असतं की उद्या कुठलं काम करायचंय, नवीन मी काय करू शकते, त्याच्यामुळे डिप्रेशनचं काहीच हे नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती काम करत असताना नवीन कलर्स आहेत ते वापरायचे आहेत, इतके मटेरियल आहेत ते वापरायचे आहेत, मग इथं मी हे टाकू का ते टाकू, तुम्ही सांगा विचार येईल का दुसरा? म्हणजे कुठं मला गॉसिप करायची आहे किंवा ह्याच्या घरात काय चाललंय, त्याच्या घरात काय चाललंय, हे सुद्धा विचार येत नाहीत. मी कशी पुढे जाणार आहे हाच विचार येतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी कशी ह्याच्यातून पुढे जाईल. तर डिप्रेशनचं मला तरी वाटतं की हे खूपच चांगलं काम आहे. कला म्हणजे हे चांगलं काम आहे की तुम्हाला ते गुंतवून पण ठेवतं, तुमचा वेळ खूप छान जातो. आणि प्लस काय आहे, ह्या कामातून तुम्ही इतर महिलांनाही भेटता ना, तुमच्या घरी 4 महिला येतात, तुम्ही जिथं काम तिथं 4 महिला येतात, त्यांच्याशी गप्पा होतात, तुम्ही शेअर करता, तुमचं काम आवडतं तर अजून थोडा कॉन्फिडन्स वाढतो, ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्या गप्पा क्रिएटिव्ह असतात. त्या गप्पा क्रिएटिव्ह असतात. त्या गप्पाही त्याच लेवलच्या मागतात. मग मी असं काम केलंय, हे केलंय, त्या गप्पा क्रिएटिव्ह होतात ना, तर तिचा कॉन्फिडन्स वाढतो ना त्याच्याने. तर कॉन्फिडन्स पहिली गोष्ट तर तिने स्वतःच वाढवलं पाहिजे. तर स्वतः वाढवण्यासाठी पहिले तर एक डिसिजन घेऊन त्या डिसिजनवरती ठाम राहून आहे ना काम केलं पाहिजे. एक पाऊल उचलायचं, आपल्याला जे करायचंय तिथं हे करायचं. कारण माझ्याकडे अशा खूप महिला आहेत की ज्या खूप दिवसापासून करायचं म्हणतात. असं एखादं एक्झाम्पल आहे जे फार म्हणजे डिप्रेशन होती आणि हे सगळं काम केल्याच्या नंतर त्यांना भरपूर आहेत. एक ऍडमिशन घ्यायला आली होती आणि ती म्हणली, मी सरळ जो पहिला प्रश्न आहे आपला तोच असतो की का करायचंय, तर ती बोलली की मॅडम का करायचंय म्हणजे मी तुम्हाला खूप वेळा बघितलं, हे केलं की तुम्ही असं महिलांना हे करता. म्हणलं ठीक आहे, पण तुम्हाला का करायचंय, म्हणजे तुमचं कारण काय आहे करण्याचं? खूप मला आता घरात 2 मुलं आहेत, ती मोठी झालेत, दिवसभर बाहेर असतात, त्यांच्या कामानिमित्ताने ते बाहेर असतात, मी घरात एकटी असते, माझा पूर्ण वेळ जात नाही. मग मी काहीतरी युट्यूबचं हे बघ ते बघ, नुसतं मोबाईल चाळत असते. एकतर मला स्वतःला असं वाटतं की हे खूप माझी चुकीची सवय आहे आणि ही वाईट सवय आहे, ही मीही काहीतरी केलं पाहिजे. ते बघून अजून वाटतं की मीही काहीतरी केलं पाहिजे, आणि ते बघून मला म्हणजे असं वाटतं की आता माझ्या डोक्यावर परिणाम होतोय की काय, किंवा आता मी काही उपयोगाचीच नाहीये, असं वाटायला लागतं की मी ह्या लोकांना काय स्वयंपाक करून दिला की मला हे काही उपयोगाचं नाहीये. स्वतः तिला माहिती आहे की त्यात मुलांचा काही दोष नाहीये, पण माझ्यासाठी काय आहे आणि माझ्याकडं असं काय आहे स्वतःचं.
तर मला असं मग ती आली की मला असं वाटतं की मी स्वतःच बोलली की मी हे जर 2 महिने जर शिकले, काम केलं, तर मला असं वाटतं की माझं स्वतःचं काहीतरी माझ्याकडे राहील, ज्याच्यातून मी माझं काहीतरी करू शकेल. आणि त्यासाठी मला असं वाटतं की मी हे काम करतो. तुम्हाला काय वाटतं? म्हटलं तुम्ही अगदी बरोबर ठिकाणी आलात. तिने त्या क्षणी ॲडमिशन केली आणि त्या क्षणी तिने क्लास, आणि लिटरली आम्ही 2 तासाचा क्लास असतो. ती म्हणजे मॅडम मला अजून थोडा वेळ बसू द्या. तर म्हणजे मला असं वाटतं ना की ही फार महत्त्वाची गोष्ट आहे महिलांसाठी. आपण जेव्हा बघतो की घरामधील ज्या महिला असतात त्यांना लग्न झाल्याच्या नंतर किंवा जेव्हा बाळं होतात, पोस्टपार्टम डिप्रेशन असतं, आणि एक मोमेंटला मी अशा कित्येक महिला पाहिलेल्या आहेत की म्हणजे इवन चांगल्या, म्हणजे लग्नापूर्वी किंवा बाळ होण्याच्या अगोदर त्या कुठेतरी जॉब करत होत्या चांगल्या, आणि बाळ झाल्याच्या नंतर एकदम वेगळं डिप्रेशन असतं, आणि ते 1, 2, 3 वर्ष घरी राहिल्याच्या नंतरनं काहीतरी नव्यानं सुरू करणं फार अवघड जातं त्यांच्यासाठी. नक्कीच. आणि ते त्या डिप्रेशनमधून गुड फॉर नथिंग त्यांना स्वतःलाच वाटतं की मी काहीच नाही करू शकत. अशा कित्येक महिला येत असतील ना तुमच्याकडे? ॲक्च्युली अशा भरपूर एक्झाम्पल्स आहेत आणि भरपूर महिला आलेल्या आहेत. पण यातली एक आहे ना, मला एक ह्यानी तुम्हाला सांगावीशी वाटते. एक महिला होती, म्हणजे तुम्ही जसं म्हणाल तसंच लग्नानंतर मुलं झाली, त्याच्यानंतर 2-3 वर्ष घरात होते आणि नंतर घरात राहून आणि नंतर एकटं राहून जशी मुलं दिवसभराच्या शाळेमध्ये घातले, फुल डे ते जायचे आणि ती बाई एकटी घरात असायची. आणि मग तिला काम काय आहे, ती काय करायची, आणि मुलांना पण स्कूलमध्ये डबे असायचे, हे असायचे, तिला ऑलमोस्ट तिला जास्त काही काम नसायचं. तर तिला नाद लागला मोबाईलचा. सर्वांसारखा. आता जसं खूप जणांचा असतो, पण तो इतका लागला की तो मोबाईलच सुटत नव्हता. म्हणजे दिवसभर नंतर काम करतानाही तो असायचा. म्हणजे लिटरली आता जसे काहीतरी कॉमेडी रील जसे टाकतात किंवा शॉर्ट्स टाकतात ह्याच्यावरती की असंच मोबाईल बघत तुम्ही काम करताय आणि हे करताय, आणि तिच्या बाबतीत लिटरली हे बघितलेलं आहे. आणि ते बघून आहे ना, तिच्या घरातलं म्हणजे तिचे हजबंड इतके हे झालेले की ते बघून की आता हिला मी बाहेर कसं काढू ह्याच्यातून. मग ती बोलायची की मग मी काय करू, ठीक आहे मी ठेवला मोबाईल, पण मी करू काय, तुम्ही उत्तर द्या, मग मी हे करते. मग काय नाही आहे ना माझ्याकडं, तर मग मला हेच आहे. तुम्ही कोणी नाही आहे ना दिवसभर, तर माझ्यासाठी हेच आहे. पण खरोखर सांगते, तिच्या नवऱ्याला खूप काळजी वाटली होती की ती कशी आता ह्याच्यातून मी बाहेर कसं काढू. त्याच्यानंतर त्यांनी यूट्यूबवरती आपले काहीतरी व्हिडिओ बघितले आणि स्टुडंटचे हे बघितले. त्यानंतर ते घेऊन आले होते आपल्याकडे. घेऊन आले आणि बघितलं तर ती गप्पच. म्हणजे नवरा सांगत होता की असं असं क्लास लावायचं आहे, हे जर क्लासचं काय आहे. मी सगळं सांगितलं, हे केलं. तर आम्ही पहिला म्हणतो की स्टुडंटला पण बोलू दे की त्यांना काय काय कशासाठी करायचं आहे. ती लिटरली काहीच नाही बोलली. मग नवऱ्याने फक्त एकदा विचारलं की इथं आपण हे करू आणि हे तू करणार का, तर ती हो म्हणली. तेव्हा पण तो नवरा बोलतो आणि ती मोबाईलच बघत होती ॲक्च्युली. म्हणजे इतकी ती त्याच्या आहारी गेली होती. मग त्याच्यानंतर तो म्हणला की माझे पैसे वाया गेले तरी चालतील, पण मला माझ्या बायकोसाठी तर मला तेवढं ट्राय तरी करायला पाहिजे की ह्याच्यातून बाहेर कशी पडेल. मग त्याने ॲक्च्युली क्लास जॉईन केला. क्लासला जेव्हा तो सोडायला यायचा, 2-4 दिवस सोडायला, 8 दिवस त्यांनी हे केलं की सोडायला यायचा. 4 दिवस तर ती काही बोललीच नाही. आपण सांगल ते करायची. थोडं थोडं तिचं लक्ष मोबाईलकडे जायचं बरं का. पण आपल्याकडे क्लासमध्ये थोडंसं हे आहे की मोबाईल तुम्ही सायलेंटवर टाका, मोबाईल बघू नका. तिला ते हे व्हायचं, कारण ती सवय आहे ना तुमची, पटकन कुठली ॲडिक्शन आहे ती, एकदम कुठली जाणार नाही. नंतर स्टुडंटमध्ये मिक्स व्हायला लागली. मग वातावरण तसं झालं, एकमेकांशी गप्पा मारणं, हे करणं. मग तुम्ही काय करता, ती म्हणजे मी काहीच नाही करत, मी काहीच करत नाही. मग तो काहीच करत नाही हा जो आहे तो थोडा तिला कॉन्फिडन्स देण्यासाठी आम्ही खूप हे केलं की हे नाही, हे काय करताय तुम्ही, काहीतरी तुम्ही करताय ना, हे काय करताय, हां, आणि खूप छान करताय. तर ह्याच्यातूनच तिला हळूहळू बाहेर काढलं. 8 दिवसाच्या आत तिचा नवरा सोडायला यायचं पण बंद झाला. तिचं मोबाईलकडे लक्ष लागणंही बंद झालं. ती डिझाईन करताना इतकी रमायला लागली आणि बोलायलाही लागली. डिझाईन करताना इतकी रमायला लागली. मग नंतर उलट जास्त बोलायला लागली असं म्हणेल. खूप दिवसाचं जे बंद होतं बोलणं ते एकदमच ओपन झाली आणि जास्त बोल. मग मी पूर्वीचं पण सांगायला लागली, हे करायचं. ती मेन म्हणजे ओपन झाली. त्या डिप्रेशनमधून तिला बाहेर यायला एक हे भेटलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिचा नवरा तर अत्यंत खुश होता. त्याच्यानंतर 6 महिने म्हणजे ती क्लास करून शिकून गेली. मग परत ती म्हणली आता मी तर थांबणार नाही आहे, आता मी थांबणार नाही. ती या शब्दातच मला जातानाच सांगून गेली, आता मी काय थांबत नसते. म्हटलं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आणि परत 2-3 महिन्यानंतर पुन्हा आली की मॅडम मी असं केलंय, मला एवढी ऑर्डर आली, मी ह्या महिन्यात 25 ब्लाऊज केले. म्हटलं अरे वा.
मग मग काही नसेल तरी मला 50-60 हजार रुपये तर मला हातात मिळतात आहे, मी काही करू शकते. ती बोलली मी काही करू शकते, मला जर वाटलं कोणी नाही तरी मी एकटी पण फिरू शकते. वा वा. तर ह्याच्यातून म्हणजे इतकं याहून लिटरली आहे मोठं ना, समाधान असू याहून शकत मोठं नाही. समाधान नाही असू शकत. खरी आणि गोष्ट. मेन म्हणजे त्या नवऱ्यालाही तिचं खूप समाधान मिळालं की येस मी बाहेर काढलं, त्यांनीही प्रयत्न केले, त्याचाही त्याच्यात हात आहे, आम्ही थोडाफार त्याच्या प्रयत्नांना हे केलं. नाही नाही नाही, आणि बिईंग डॉक्टर मी समजू शकतो 4th ग्रेडचं मोबाईल ॲडिक्शन आणि डिप्रेशनमधून बाहेर हो येण्यासाठी कित्येक वर्ष, कित्येक गोळ्या, कित्येक काउन्सिलिंग लागतात. हो पण हे आर्ट असं आहे किंवा हे काम असं आहे ज्याच्यातून तुम्ही सहजरित्या त्याच्यातून हो बाहेर येऊ शकता. दुसरं काय होतं की महिला ज्या घरात असतात, हम्म. बऱ्याचदा मी बऱ्याच महिलांना असं पाहिलेलं आहे की त्यांना पैसे कमवायचे असतात का, बरं त्यांच्या घरात मुबलक पैसा येऊ देत हम्म. तरीसुद्धा ना मला कंट्रीब्यूट करायचं आहे असं हम्म. सुद्धा त्यांना वाटत असतं. हम्म. आणि अशा वेळेस असा एखादा जोडधंदा म्हणू शकतो किंवा एक साईड बिझनेस त्यांना जर मिळाला आणि त्याच्यातून त्या जर काही करू शकल्या तर ते सुद्धा खूप सुंदर आहे. मला असं वाटतं की अशी कित्येक उदाहरणं तुमच्याकडे देखील असतील. तुम्ही जर असं म्हणालात की मुबलक पैसा घरात यायला म्हणजे येतोय तरीही शिकायचंय, असं आमच्याकडे एक स्टुडंट अशी एक होती की पैसा येतोय, मग नवऱ्याला सांगितलं की मला हे शिकायचंय. तर तो म्हणे कशासाठी शिकायचंय, आता घरात आहे, मुलं आहे, जातात येतात, निवांत राहा, हे कर, का शिकायचंय. मला खूप पहिल्यापासून आवड होती, खूप सुरुवातीपासून मला आवड होती, पण मला शिकायचंय. तर नाही बोलला की तिचे मिस्टर बोलले की नाही काही गरजच नाही आहे आपल्याला. मग ती खूपच मागे लागली. मला फक्त तुम्ही 2 महिने नाही देऊ शकत का, म्हणजे मी माझ्या ह्याच्यासाठी मला 2 महिने, मी पुढे काही करणार नाही, मी काम पण नाही करणार. बरोबर. तिने आधीच सांगितलं मी हे फक्त माझ्यासाठी शिकते की मी कामच नाही करणार. तर तरी त्यांचं नाही होय करता करता मग ते म्हणे ठीक आहे जा. मग कुठं जाणार, नाही मला इकडे जायचं आहे क्लासला. एवढं लांब कुठं जायचं, इथं शेजारी कुठं तरी काहीतरी कर. तर ती बोली नाही मला तिथेच जायचं. आता तुम्ही 2 महिन्याचे तर मला करू देत, मला एक चान्स द्या आणि मला करू देत, मी पुढे काम करणार नाही. हे तिचं पहिल्यापासूनचं फिक्स होतं, मी पुढे काम करणार नाही, कारण माझ्या नवऱ्याला नाही आवडत तर ठीक आहे, पण माझ्या आवडीसाठी तरी मी माझं स्वतःचं एक ब्लाऊज करेल घरी बसून, पण मला काही काम असं पैसे कमवायचं नाही. ठीक आहे. ती आली आणि तिने असं सांगितलं, सगळ्या स्टुडंटच्या समोर सांगितलं, मैं तो कुछ करने नहीं वाली हूँ. ती हिंदी होती, हिंदी भाषिक होती. मैं तो कुछ करने नहीं वाली हूँ. मग सगळे सारखं म्हणायचे काम अत्यंत सुंदर, म्हणजे आज शिकवलं, म्हणजे ते कळत होतं की तिला आवड खूप जुनी आहे, पॅशनेट होती आणि खूप पहिल्यापासून आवड आहे आणि खूप ते डोक्यात बसले की मला हे काही एकदा तरी मला हे शिकायचं आहे आणि हे करायचं आहे. आणि अत्यंत सुंदर काम. नंतर परत पूर्ण कोर्स तिने खूपच छान केला. नंतर घरी जायची आणि जे काम करायची, मी तुम्हाला गंमत सांगते, तिचा नवरा काही बोलायचंच नाही, म्हणजे काम छान झालं हे म्हणायचं, हे करायचं, पण काम कर किंवा हे नको करू. ती काय करायची, स्वतःचे ब्लाऊज जे असतात ते बनवायचे. आणि नंतर आता तिच्या घरात काहीतरी हळदी कुंकू आहे, आपल्या बायकांचे कसे प्रोग्राम असतात, हळदी कुंकू आहे, काही कार्यक्रम आहे, तिचा नवरा काय करायचा, तिने जे काम केलंय ना ते असे इकडे तिकडे ठेवायचं. अच्छा. म्हणजे येणाऱ्या बायकांनी ते बघावं. अच्छा. म्हणजे लिटरली हे तिला पण कळलं नाही, हे असं का मांडून ठेवतात, म्हणजे टिपॉय आहे इथं आणि एक जस्ट असं एक आर्टचं पीस केलेलं आहे, आम्ही क्लासमध्ये एक डिझाईन बनवलंय, ते पीस ठेवलंय, नाही राहू दे तिथंच, काही नाही होणार, असं तिचा नवरा म्हणायचं. मग म्हणजे त्यालाही ते आवडत होतं. अच्छा. मेंटॅलिटी चेंज झाली होती, त्यालाही ते आवडत होतं. आणि ती नंतर ते बघून तिच्या नवऱ्याने ते ऑलरेडी ठेवलं होतं, कामच केलं होतं. आणि जेव्हा बायका येत आहेत घरी तेव्हा किंवा पाहुणे येणार आहेत तेव्हा असं 4-5 वेळा केलं आणि त्यानंतर हा हीच करते, हिला आपलं बसल्या बसल्या टाइमपास आहे ती करते, असंच बोलायचं. म्हणजे पूर्ण असं क्रेडिट पण नाही द्यायचं, अशी सवय असते ॲक्च्युली हे. पूर्ण क्रेडिट पण नाही द्यायचं. आणि त्याच्यानंतर तिला जे लोक बघून गेले त्याच्यानंतर तिला कॉल यायला लागले की तुम्ही हे करणार का, मग बाहेरचं तर तुम्ही घेणार आहे का ऑर्डर, हे ते. ती घाबरतच नवऱ्याला विचारलं, मग मी करू का, ह्यांची एकच आले, एकच करते, ठीक आहे कर, एक आले तर एक कर. मग परत आणखीन आले तर हा हे करू का, हा कर. आता जर ती एवढं काम करते, पैसे यायला लागले, एकदम 70-80 कामच सुंदरच होतं. 70-80 ती कमवते महिन्याला आणि तिच्याकडं कामाची तर काही कमी नाही आहे. आणि ऑलरेडी खरं सांगायचं तर कुठून तरी सुरुवात आहे ना त्या नवऱ्यानेच केलेली आहे, ते लोकांना दाखवून आणि हे करून. त्याची पद्धत हे असेल, पण कुठंतरी तो त्या बायकोवरती पण इम्प्रेस झाला होता की ती काम छान करते, एवढी मेहनत करते.
तर हे होतं की मला तर खूप कौतुक वाटलं तिचं. आणि नंतर ती यायला लागली, घरातून बाहेर पडायला लागली, तिचं ती फिरायला लागली, मटेरियलसाठी आमच्याकडे येते की मॅडम हे. म्हटलं काम चालू आहे? हां मॅडम, मी काय थांबणार नाही आहे. म्हणून म्हटलं छान, खूपच छान. ऑफ कॅमेरा मगाशी तुम्ही एक किस्सा सांगितला होता की एक लेडीज होती जी सांगते ना. तुम्हाला सांगत होती की मी अगोदर डब्बा देत होते, जे नाही म्हणत होते तिचे हस्बंड, आता ते माझ्यासाठी डब्बा का. तो किस्सा काय म्हणजे फार रिलेट करेल स्त्रियांना हे. रिलेट करेल, पण कधी कधी पुरुषांना आवडणार पण नाही ना. नाही 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 असं नाही. आता न आवडणाऱ्या पुरुषांसाठी हा पॉडकास्ट नाही प्रत्येक असं मी बाईला समजेल. कधीतरी वाटतं ना की आपल्या नवऱ्याने आपल्याला खायला ड्रीम द्यावं, असतं. हा एकदा कधीतरी ताट करून द्यावं, हे Yes, करावं. yes. मग अशाच ऍक्च्युली महिलांमधून मी तुम्हाला सांगते की होती आमच्याकडे एक स्टुडंट होती, तिने सरळ सांगितलं क्लासमध्ये. तिला ऑर्डर क्लास चालू असताना आमचा अर्धा क्लास झाला, त्याच्यानंतर तिला ऑर्डर येत होते. कारण आणि ती मेहनती खूप होती, म्हणजे अगदी पहाटे उठणं, ते काम करणं, मग परत हे काम करणं, घरातलं करणं. आणि ती स्वतः बोलली की मला ऑर्डर अशा येतात आहे, त्याच्यामुळे मी आधी नवऱ्याला डबा द्यायचे, आता नवरा मला डबा देतो. किती असे सुंदर आहेत हे भरपूर सगळे किस्से, examples. असे भरपूर किस्से छान छान आहेत जे स्टुडंटनी अनुभवलेत. मला उलट त्यांचे अनुभव बघून आणि त्यांचं हे बघूनच असं माझ्यामध्ये हे येतं की ह्यांना Spirit. पहिले तर काम तर आपल्याला डेफिनेटली चांगलं शिकवायचंच आहे, आणि तो प्रोफेशनली काम शिकवायचंच आहे. आणि बाहेरपेक्षा आपले काम बघितलं की ते ओळखू आलं पाहिजे, ही बेस्ट आहे काम, कुठलंही बघितलं की आलं पाहिजे. पण स्टुडंटचे हे अनुभव ऐकून असं वाटतं की प्रत्येकालाच मला शिकवायचं आहे, प्रत्येकाला ते उभं करायचं आहे, प्रत्येकाला इन्कम सोर्स द्यायचा आहे, आणि तो आनंद द्यायचा आहे, तो आनंद द्यायचा आहे. कारण तुम्ही सांगा, आता आमच्याकडे जेव्हा सर्टिफिकेटचा कार्यक्रम होता, तेव्हाच एक स्टुडंट समोर आले आणि सर्टिफिकेट देतानाच बोलली, डोळ्यातून पाणी आलं. म्हटलं काय झालं मॅडम? क्लास संपून मला 2 महिने झाले, आणि 2 महिन्यामध्ये मी जेवढं इन्कम केलं आहे त्याच्यामध्ये मी मुलांनासाठी हे घेतलं, मी अख्खी दिवाळी मी केली, सगळ्यांना कपडे घेतले, सगळं फराळाचं हे केलं, मी अख्खी दिवाळी केली, आणि माझ्याकडे आता काम भरपूर आहे. म्हणजे तो आनंद काही वेगळाच आहे. तो आनंद ॲक्च्युली प्रत्येक बाईला मिळाला पाहिजे असं मला वाटतं. कारण एका बाईची तुम्ही जर विचार करा, काय तिची स्वप्न असतात. जर पैसे आले तर ती काय विचार करते? काहीतरी फॅमिलीसाठीच करायचा विचार करते. म्हणजे मला असं वाटतं की ती वेगळा असं जाऊन काही विचारच नाही करणार, फॅमिलीसाठीच विचार करते. पुरुष तरी बाहेर थोडेसे पैसे हे करतात. अहो, साधं बिशी जरी लागणार असेल तरी मग मी ह्याच्यातून घरात काही घेऊयाच विचार करेल ती. पण स्वतःसाठी असं कधी हे नाही करणार. नाही, खूप छान काम करताय मॅम तुम्ही, की एक तर महिला सबलीकरण, म्हणजे ज्या घरातली महिला सबळ आहे किंवा स्ट्रॉंग आहे ना, ते घर पुढे जातं, तो देश पुढे जातो, असं बोललं जातं. आणि ते काम तुम्ही खूप छान पद्धतीने करताय. आरीवर्क फार महाग असतं असं सांगितलं जातं. आरीवर्क फार महाग असतं असं नाही आहे. म्हणजे आपण जे काय काम करणार त्याच्यानुसार ते असतं. आपण जे काय मटेरियल वापरतो, जे काय काम करतो, ह्याचा जो टाईमचा पिरियड आहे त्याच्यानुसार ते असतं. ओके, मेहनतीचे हे आहे म्हणजे थोडक्यात ते. पैसाचं सगळं मेहनतीच आहे, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट खूपच कमी. एखादं जर तुम्ही ब्लाऊज घेतलं, एखादा पीस जर घेतला आणि त्याच्या पुढे सिम्पल एक छोटं डिझाईन केलेलं आहे, नेकला थोडी बॉर्डर केलेली आहे, तर हार्डली त्या पीसला मटेरियलचा खर्च तुम्हाला 200 रुपये येतो. अच्छा. आणि आता मला ते टू बी प्रिसाईज, त्याच ब्लाऊजला समजा विकायचं झालं किंवा ते काम किती रुपयामध्ये घेतो? कमीत कमी 3000. ओके. कलेचा पैसा, कलेचा पैसा. म्हणजे मला सांगायचं याच्यातून की इन्व्हेस्टमेंट तुम्हाला नंतर जे आहे ना, काही जास्त नाही आहे. तुम्ही जेवढं कराल तेवढं हे आहे, आणि ह्याला लिमिट पण नाही आहे, तुम्ही कितीही वाढवू शकता. तुम्ही हायेस्ट काम किती रुपयांचं केलेलं आहे तुम्ही पर्सनली? आता जसं मी बुटीक हे चालवते, हायेस्ट काम झालेलं ते 2.5 लाखाचं झालं. 2.5 लाखाचं? काय होतं त्याच्यामध्ये? आता ब्लाऊज ऍक्च्युली थोडीशी आयडिया येते महिलांना. हां, लग्नाचंच हे होतं, लग्नाचंच ब्लाऊज होतं, आणि थोडंसं साडीला हे काम होतं, आणि लग्नाचंच ब्लाऊज होतं ॲक्च्युली. ओके. 2.5 लाखाचं एक 2.5 काम. लाखाचं केलं. आणि किती वेळ लागला? मी फक्त आयडिया घेतोय. ते काम करण्यासाठी किती वेळ लागला? वेळ 1.5 महिना. मेहनत पण आहे. मेहनत पण आहे. मेहनत, आर्ट, आणि त्याच्यानंतर तुम्हाला रिवॉर्ड, अशा पद्धतीचं हे काम आहे. मेहनत आणि आर्ट एकत्र केले की रिवॉर्ड तुम्हाला मेन म्हणजे सगळ्यात जास्त तुम्ही मेंटली हे होता, त्याच्यामध्ये बिझी राहता. तुम्ही बघा ना, एखादं नुसतं स्केच जरी बघितलं आणि त्यात मला वर्क करायचंय,
आता मी ह्याच्यामध्ये काय टाकू इथे, हम्म, हम्म, हम्म. ते तुम्ही डोकं हे करताय ना. बरोबर बरोबर. Creation आहे ते. क्रिएशन आहे. हां, तुम्ही ते क्रिएट करताय ना, नवीन नवीन डिझाईन क्रिएट करताय. आम्ही पहिले स्टुडंटना हेच करतो की तुम्ही कॉपी करण्यापेक्षा ना स्वतः काय क्रिएट करू शकता. हम्म, हम्म. सगळ्यात त्याच्यात बेस्ट उदाहरण म्हणजे मी त्यांना सांगते, तुम्ही जसं किचनमध्ये सगळे मसाले असतात, सगळ्या भाज्या, हम्म. कधीतरी रोज हेच टाकायचं आणि हेच करायचं, त्याच्यापेक्षा आज मी वेगळंच काहीतरी करून बघते, असं हे समजा की समोर आपलं सगळं मटेरियल आहे हम्म. आणि ह्याच्यातून मला काहीतरी क्रिएट करायचं आहे आणि असं समजून काम करा, तुम्ही नवीन डिझाईन तयार कराल हम्म. कॉपी करण्यापेक्षा. आणि ह्याच्यातून ॲक्च्युली त्यांची क्रिएटिव्हिटी जास्त आम्ही बिल्ड करायचा प्रयत्न करतो. ओके. आणि मगाशी तुम्ही सुरुवातीलाच सांगितलं की हे फक्त कपड्यांवरती होत नाही. म्हणजे नाही आता होत. तुमचे शूज असतील, हँडबॅग्स हो. असतील, म्हणजे जिथे कपडा येतो, हो, कपड्याच्या आधारे बनवलेली कुठलीही डिझाईन, त्याच्यामध्ये तुम्ही वस्तू, त्याच्यावरती हे काम तुम्ही तुम्ही करू बिलीव्ह शकता. करणार नाहीये, कर्टनवरती सुद्धा काम केलेलं आहे. कर्टन? जे खूप मोठ्या शाही घरांमध्ये वापरले जातात त्या कर्टनवरती काम केलेलं आहे. बापरे, स्कोप खूप जास्त आहे या सगळं. स्कोप, हां, मी तुम्हाला म्हटलं ना, स्कोप खूप आहे. म्हणजे काही जणांना असं वाटतं ना की मग हे किती दिवस चालणार, त्याच्यामध्ये असं हे आहे, स्कोप आहे. याचं कारण असं आहे की रोज मटेरियल जे येतं ना, त्याचं खूप मटेरियल वास्ट आहे आणि मटेरियल चेंज होऊन येतं, रोज नवीन नवीन येतं. बरोबर, मग तुम्ही नवीन मटेरियल जेव्हा तुम्ही वापरता हम्म. तेव्हा तुमचं डिझाईन नवीनच तयार होतं. अगदीच. आणि वेस्टर्नमध्ये पण खूप चाललेलं आहे. एवढी बेरोजगारी वाढलेली आहे देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये. त्याच्यात प्रत्येकाला ना काही नवीन व्यवसाय करायचा असतो. एखादा बेरोजगार आहे, त्याला व्यवसाय करायचा असतो. एखाद्याकडे ऑलरेडी व्यवसाय आहे, त्याला व्यवसाय वाढवायचा असतो. एखादी महिला आहे घरामध्ये, तिला साईड बिझनेस करून काहीतरी स्वतःच्या फॅमिलीसाठी अर्निंग करायची असते. असे खूप सारे आहेत, कारण कामाची खूप कमी आहे. आणि त्याच्यात एखादा व्यक्ती शोधत असतो की असा बिझनेस ज्याच्यामध्ये कमीत कमी इन्व्हेस्टमेंट असावी, मॅनपॉवर कमी लागावी आणि जास्तीत जास्त अर्निंग व्हावी. हा बिझनेस किती परफेक्ट वाटतोय मला त्या गोष्टीसाठी. म्हणून आता मला पुढचा प्रश्न विचार, हे फक्त महिलाच करू शकतात का? पुरुषांना का नाही करू शकत? कुणीही करू शकतं. ओके. आणि ह्याला एज लिमिट नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखादी 10वी झालेली मुलगी सुद्धा येते, की तुम्ही पास नापास ह्याच्याशी काही नाही, फक्त तुमची करण्याची इच्छा पाहिजे, तुम्ही जे जिद्द पाहिजे. मी जसं म्हटलं तुम्हाला की टाईम तेवढा दिला पाहिजे त्याला, तुम्हाला जर एखादी गोष्ट शिकायची. आणि पुरुष पण करू शकतात, महिला दोन्ही काम करू शकतात. बरोबर. कारण म्हणजे इन्कम सोर्स आहे ना, तर तो असं नाही की हा फक्त महिलांनाच आहे. आजकाल पुरुष जे काम करतात तेही महिला करतात. तर हां, आणि असं काही नाही की ते स्पेसिफिक, हां, असं काहीच नाही आहे. ओके. मग आता काय होतं की क्लासेसचं जे आहे, तुम्ही सांगितलं तुमच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही क्लासेस आहेत. 2 महिन्याचा त्याचा क्लासेस असतात तुमचे. ऑनलाईनही तेवढेच असतात, ऑफलाईनही तसेच असतात? हां, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही सेम असतात. 2 मेन म्हणजे हां, कारण आपल्याकडे मेन आहे ते कमी स्टुडंटना घेणं. एका क्लासमध्ये तुम्ही 50 आणि 100 भरवतात आणि तुम्ही रील बनवून टाकता. लक्ष देताच येणार नाही ना आपल्याला. लक्ष हे हाताचं काम आहे ना. नाही, पण मी तुम्हाला सांगते, बाहेर जे आहे तुम्ही खूप जास्त फास्ट खूप घेतलेत, महिला घेतलेत आणि शिकवताय आणि करा, तुम्ही शिकवताय करा. पण आपल्याकडे असं आहे की कोण स्टुडंट काय काम करतं, कुठली स्टुडंट कशामध्ये वीक आहे, तो पॉईंट पकडून ते विकनेस पहिला घालवणं. कारण ह्या कामामध्ये आता आम्ही तरी असं म्हणतो की तुम्हाला सगळं काम आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही एक जे सोपं आहे ते केलं, शेवटी हे लेसन आहेत छोटे छोटे छोटे. तर एक सोपं आहे म्हणून ते केलं, मग नंतर जे अवघड आहे ते तुम्ही सोडून दिलं, तर आम्ही ते कोणाला सोडूनच देत नाही. जे अवघड आहे तेही तुम्हाला, म्हणजे तुमचे जे वीक पॉईंट आहेत ते घ्यायचे आणि परत मग त्याच्यावरती काम करून तेही पहिले शिका. असं करून त्यांना तयार केलं तर ते काम का नाही चांगलं करू शकणार ॲक्च्युली. या सोसायटीमध्ये नाही, परंतु मी जुन्या सोसायटीमध्ये राहत होतो आणि आपण जेव्हा जिन्यातून, तिथे लिफ्ट नव्हती, मी आपलं खालीवर यायचो, तो सदैव म्हणजे दुपारच्या वेळेत 4-5 महिला बसून, म्हणजे बसलेलेच असायच्या. मी दुपारी म्हणजे सांगतो म्हणजे असं मला हार्म नाही करायचं, पण याच्यातून एक मेसेजही द्यायचा आहे मला, की 3-4 महिला त्या गप्पा मारत बसलेल्या असायच्या आणि मग बोलत काय असतील त्या, याच्या घरचं त्याच्या घरचं असं. मला हे किती म्हणजे एक माझ्या डोक्यात संकल्पना आली. मी तुम्हाला त्याच्यातून विचारायचं की जर समजा एखाद्या सोसायटीत, एखाद्या गल्लीत, एखाद्या गावात अशा 3-4 महिला एकत्र आल्या, त्यांनी सर्वांनी हे शिकलं आणि जर सामूहिक पद्धतीने एखादा व्यवसाय उभा केला, तर किती मोठा व्यवसाय होऊ शकतो. याच्यावरून मला एक किस्सा आठवला, मी तुम्हाला सांगते. आपल्याकडे एक स्टुडंट आली, तिने काय केलं, म्हणजे ती लिटरली आहे ना 2 ठिकाणी बाहेर शिकून, आणि परिस्थिती इतकी तिची हे नव्हती, म्हणजे खूप परिस्थिती खूप चांगली आहे आणि मग हे केलं तरी ती बाहेर शिकली. पण तिला ती ऑर्डर घेत होती. ऑर्डर घेताना तिला कळालं की मी पूर्ण शिकलेलीच नाही आहे ह्याच्यामध्ये. अच्छा. की मला हे पण नाही येते, ते पण नाही येते. तेव्हा ती माझ्याकडे आली, मॅडम प्लीज मला हे करा. एवढी परिस्थिती, तिची आई आली होती, थोडंसं गरीब परिस्थिती, हालाकीची होती, पण तिची इच्छा जबरदस्त होती.
मग त्या स्टुडंटला आम्ही बोलले ठीक आहे. तर ती शिकल्यानंतर ती इतकं छान काम करायला लागली. म्हणजे आज लिटरली तिला आम्ही जेव्हा सर्टिफिकेटसाठी बोललो तर तिला यायलाही वेळ नव्हता. तर ती बोलली आम्ही घरात प्लॅन केला, मी हे काम केलेलं आहे. माझी एक बहीण आहे, तिला मेकअपचं आणि हे शिकवलेलं आहे. आपल्याकडे एक स्टुडंट आलं की एक जर क्लायंट आलं तर 3-4 गोष्टी झाल्या पाहिजेत, असं त्याने टीम केली आणि टीम वर्क करून महिन्याला 5-6 लाख रुपये कमवत आहेत. आणि याला महिला सबलीकरण आणि याला पाहिजे. तुम्ही जे म्हणता ना, आता आपल्याकडे स्टुडंट पण तसं करतात. एखाद्याकडे कधी जास्त काम होतं, कधी कमी होतं, तर स्टुडंट पण हे काम करतात. स्टुडंट काय होतं, एकमेकाशी दोघी तिघी मिळून काम करतात. कधी कधी एखाद्या क्लायंटला असतं की मला 2 दिवसात पाहिजेल आहे, माझं अर्जंट काहीतरी अचानक ठरलेलं 2 दिवसात पाहिजे. यावेळी स्टुडंट एकत्र येतात. इथेच तुम्हाला स्टुडंट भेटतात ना, तुम्ही एकत्र भेटता, एकत्र काम करू शकता, एकमेकींशी टीम बनवून काम आणि करतातच. वा वा वा, खूप छान, खूप सुंदर. माझे प्रश्न संपलेले आहेत. प्रश्न आहेत, परंतु मला असं वाटतं की आत्ता जे पुढचं आहे ते थोडंसं प्रॅक्टिकल वेने आहे. जर एखाद्याला हा पॉडकास्ट पाहून कोणालाही, महिला पुरुष लहान मोठे, एजचं काही कंडिशन नाही, महिला पुरुषांची काही कंडिशन नाही, अगदी खूप मिनिमम अशी एक्सपेंडिचर याच्यामध्ये सगळं लागत आहे असं समजून जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर मॅमला कॉन्टॅक्ट करूच शकता. त्यांच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स देणारच आहोत. काही सांगायचं आहे अजून, माझ्याकडून विचारायचं राहिले आणि तुम्हाला ते सांगायचंच होतं असं? मला सांगायचं असं आहे की प्रत्येक महिला काम करू शकते, फक्त इच्छा पाहिजे. तुम्ही जो एक निर्णय घ्यायचा आहे ना, तो निर्णय घ्या आणि पाऊल उचला. खूप दिवस तुम्ही बघताय अरे बाकीच्या महिला करतायच, मला पण करायचं आहे, आणि तो मला पण जो आहे ना, तो पण काढून टाका. मला करायचं आहे, दॅट्स इट. एवढंच एक वाक्य बास आहे, मला करायचं आहे. लास्ट बॉलवर छक्का मारला. खूप छान, खूप खूप सुंदर अशा पद्धतीने आजचा हा पॉडकास्ट झालेला आहे. आणि मला असं वाटतं की असे जे पॉडकास्ट आहेत ते राजमंचावरती वेगवेगळे विषय आपण घेऊनच येतो, परंतु एखादी बिझनेस आयडिया घेऊन येणं आणि ती पूर्णपणे इलॅबोरेट करून सांगणं, त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं, हे काम करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. तरी तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर अगदी कमेंटमध्ये विचारा. तुमच्या मनात आलेले प्रश्न, कमेंटमध्ये आलेले प्रश्न आम्ही मॅमला पुढे पाठवून त्याची उत्तरं घेण्याचा प्रयत्न करू. आणि मॅमशी कनेक्ट होण्यासाठी म्हणून त्यांच्या ज्या काही कॉन्टॅक्ट डिटेल्स असतील त्या आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जातील, कमेंटमध्ये भेटून जाईल, ती कमेंट पिन केलेली असेल. या व्यतिरिक्त तुम्ही हा पॉडकास्ट लाईक करा, कमेंट तर कराच, आणि शेअर करा. कारण काय होतं, आपल्या राजमंचाचं ब्रीदवाक्यच हे आहे, संवादातून उत्थान. आपण जे ऐकतो ते इतरांपर्यंत पाठवणं हे आपलं काम आहे, आणि तेव्हाच तुमचं माझं सर्वांचं उत्थान होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हा सर्वांचं प्रेम असंच असू द्या. कसं वाटलं मॅम तुम्हाला इथे? खूप छान. ओके, माझा एक खूप छान एक्सपिरियन्स होता, आणि होप करूयात की या पॉडकास्टमधून लोकांना व्हॅल्यू मिळावी आणि त्यांच्या आयुष्यामध्ये पैसा येवो, सुख समृद्धी येवो, आणि त्यांचं आरोग्य. नक्कीच. मलाही ॲक्च्युली तुमच्यासोबत बोलून खूपच छान वाटलं, आणि तुमचे प्रश्न तुम्ही खूपच छान हे केलं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.